आणि मंगळवार पेठेमध्ये कचरा कोंडीचा नेमका कशी परिस्थिती उद्भवलेली आहे आढावा घेतलेला आहे मंदार गोंसारीने। पुण्याच्या मंगळवार पेठेतील या भिंतीवरती एक संदेश लिहिला आहे, ओला व सुका कचरा विभागून कचरा पेटीतच टाकावा। या भिंतीवरती आणखी एक संदेश लिहिला आहे, स्वच्छतेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी स्वच्छता। हे दोन संदेश ज्या भिंतीवरती लिहिलेत त्या भिंतीच्या समोर रस्त्यावरती साठलेला हा कचऱ्याचा भला मोठा ढीग। पुण्यातील कचरा समस्येचं अगदी नेमकं चित्र या दृश्यातून तुम्हाला समजलं असेल। गेले 17 दिवस पुण्यातील कचरा समस्या अधिकाधिक तीव्र होतीये। उरुळी देवाची आणि फुरसुंगी या ठिकाणी असलेल्या कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्या ठिकाणी पुण्यातील कचरा येऊ देण्यास तिथल्या ग्रामस्थांनी मनाई केली आणि त्यामुळे पुण्यात कचरा साठू लागला आणि आता त्यांनी असं तीव्र रूप धारण केलंय की पुण्यातल्या कोपऱ्यावरती अशा प्रकारे कचऱ्याचे ढीग साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही समस्या वर्षानुवर्षे रखडलेली आहे। ज्या ठिकाणी महापालिकेकडून कचरा टाकला जातो ते उरुळी आणि फुरसुंगीच्या ठिकाणी खरं तर कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, मात्र त्या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावरती प्रक्रिया होत नाही, तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही, त्यामुळे उघड्यावरती कचरा टाकावा लागतो आणि उन्हाळ्यात त्याला आग लागते आणि अशा प्रकारची समस्या उद्भवते। हे वर्षानुवर्ष पुणेकर अनुभवत आहेत, मात्र यावरती तोडगा निघत नाही। ही समस्या निर्माण झाल्यानंतर महापालिकेकडून गेले 17 ते 18 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कचरा जिरवण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र ते अपुरे ठरत आहेत। त्यामुळे अशा प्रकारे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कचरा साठून राहतोय। ही समस्या एका बाजूला तीव्र होत असताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट हे दोघेही परदेश दौऱ्यावरती आहेत। त्याचबरोबर पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे देखील परदेशात आहेत। मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणावरती असलेल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मेक्सिकोला गेल्यात, तर पालकमंत्री गिरीश बापट हे अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेत। खरं तर या अभ्यास दौऱ्यांमधून साध्य काय होतं हा प्रश्न लोकांना नेहमीच सतावतो, कारण परदेशामध्ये असलेली टापटीप स्वच्छता आणि एकूणच व्यवस्थापन आपल्याकडे या नेत्यांकडून झालंय असं पाहायला मिळत नाही। मग हे नेते परदेशात अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जातात कशाला हा प्रश्न विचारला जातो। खरं तर हे नेते उठता बसता पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या घोषणा करत असतात, परंतु स्मार्ट सिटी बाजूला राहू द्या, किमान पुणे स्वच्छ तरी ठेवा अशी म्हणायची वेळ पुणेकरांवर आली आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंसारी, एबीपी माझा, पुणे।